आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजकाल ना एकदम फास्ट फूडचा जमाना आहे, पण हे फास्ट फूड आपल्याला कितीही छान वाटलं तरी पारंपरिक पदार्थाची सर त्याला कधीच येत नाही. तर अशाच काही पारंपरिक रेसिपी शिकण्यासाठी आपण आलोय अंधेरीला मिसेस खानविलकर यांच्या घरी. तर चला त्यांच्याशी भरपूर गप्पा मारूया आणि ह्या रेसिपी त्यांच्याकडनं शिकूया. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. तुम्ही काय करता? मी घरीच असते. तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी माझी 2 मुलं, मोठ्या मुलाचं लग्न झाले त्याची बायको आणि आम्ही दोघं. सो 5 जणांचं कुटुंब. 5 जणांचं कुटुंब. आणि तुमच्या घरची खाद्य संस्कृती कशी आहे? आमची दोन्ही व्हेज आणि नॉनव्हेज. नॉनव्हेज मध्ये काय होतं जास्त? चिकन आणि फिश. फिश. वाव, एकदम इंटरेस्टिंग. बरं, तुम्ही मूळ कुठच्या आहात? माहेर माझं रत्नागिरी, हातकंबा देसाई. हा. आणि सासर वैभववाडी तालुका नेरले तिरवडे. मग तुमच्या इथे मासे खूप, कोकणात म्हटल्यावर मासे मस्त मिळत असतील. हो हो. मग तुम्हाला मुंबईत असं वाटतं का कोकणासारखे मासे नाही मिळत इथे? हो, इकडे वाटतं. कारण ती टेस्ट इथे नसते. बरोबर. आणि तुमच्या घरी तिखट जास्त खातात का गोड? नाही, मीडियम. गोड म्हणजे मुलांना वगैरे आवडतं, पण माझ्या मिस्टरांना जास्त गोड आवडत नाही, म्हणजे प्रमाणात असं. मग तुमच्या दोन्ही मुलांना सेम गोष्टी आवडतात का त्यांचे चॉईसेस नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहेत? दोघांचे चॉईस वेगळे. मग आज तुम्ही आम्हाला कुठले पदार्थ दाखवताय? एक सरबत दाखवते, गाजर आणि संत्र्याचं मॉकटेल. ओके. सारणाची घावणे सारणाची. ओके. आणि पुरणाची भाकरी. अरे वा, सारणाचे घावणे आणि पुरणाची भाकरी. सगळं खूप वेगळं वेगळं वाटतंय असं ऐकायला. कधी मी ऐकले नाहीयेत ही नावं. तर आपण लगेच करायला घेऊया. आपण सगळ्यात आधी कुठला पदार्थ करतोय? सगळ्यात आधी आपण सारणाचे घावणे बनवणार. सारणाचे घावणे. हा, ही एक पारंपरिक रेसिपी आपली. मला साहित्य सांगता? हो, ओके. हे भिजवलेल्या तांदळाचं ग्राइंड केलेलं पीठ, गूळ, खवलेला नारळ ओला, आमरस, तूप, वेलची पावडर आणि मीठ. तर सगळ्यात आधी काय करायचं? प्रथम हे तापल्यानंतर तूप घालायचंय आपल्याला चमचावर. घालू चमचावर? हो. एवढं? हो, चालेल. आणि त्याच्यावर खोबरं टाकायचं. ही तुमची पारंपरिक रेसिपी आहे, म्हणजे तुम्ही कधी करता सहसा? कुठल्या सणाला वगैरे? सणाला म्हणजे मोस्टली आम्ही म्हणजे घरी कोण पाहुणे आले ना की पहिलं त्यांना सकाळी नाश्त्याला वगैरे करतो. आणि नैवेद्याला वगैरे पण असं गणपती कोणत्याही सणाला असं नैवेद्याला वगैरे हे करतो आम्ही. अच्छा, म्हणजे असं नाहीये की म्हणजे असं होळीला पुरणाची पोळी कंपल्सरी आहे तसं नाहीये. कारण हे कसं झटकन होणार असतं ना. गुळ टाकू? गुळ टाकायचं सगळा हा. कारण हे ड्राय केलेलं की पाणी सुटत नाही. ओके. किती? बस. साधारण गुळ आणि नारळाचं प्रमाण किती? प्रमाण जवळजवळ सारखंच. ओके. हे तर आता छान झालंय, पण याच्यात आणखी स्वाद येण्यासाठी वेलची पावडर. ओके. थोडीशी. आता होत आले तयार. घालू अजून? वेलची पावडर काय किती घातली तरी स्वाद चांगला. आणि ही पिठी साखरेत वाटलीये का? हो हो, साखरे बरोबर वाटलंय. ती चांगली बारीक वाटली जाते ना मिक्सर मध्ये. आता आपण काय करणार काकू? आता आपण ऍडिशनल म्हणजे थोडासा आमरस घालूया ह्याच्यात. आता आंब्याचा सीझन तर आहे. आंब्या सीझन आहेच. वा. थोडस ते पातळ होईल ना. अच्छा, अगदी थोडीशी चव यायला. थोडीशी चव, जरा काहीतरी वेगळं वेगळं, नेहमीच्या सारणापेक्षा वेगळं, थोडं वेगळं. हे थोडंसं आपण आता थोडं आता थंड जरी घट्ट होणार तोपर्यंत आपण ते घावणा करूया. त्याच्यावर हे घालायचं ना पुरण. ओके. आता हे काढून घेऊया ना बोलमध्ये? हो हो, बोलमध्ये काढून.
तर सगळ्यात आधी काय करणार काकू? प्रथम आपण एक गरम झालंय ना ते नारळाच्या किशीने तेल लावून घ्यायचं संपूर्ण. म्हणजे ह्यानी ना? हो हो. ह्यानी लावण्याचं काही स्पेसिफिक कारण आहे? हा, ते म्हणजे चिकटलं नाही जात ते नारळाचं असल्यामुळे आणि सगळीकडे व्यवस्थित लागतं तेल. ओके. ह्या बाजूने ना जाड्यावाल्या. ओके. आणि कमी पण वापरलं जातं का त्यांनी तेल? जरा कमी वापरलं जातं. आता आपण पीठ घालूया. ते कडा असलेल्या भांड्याने जास्त चांगली धार पडते. हो. आता आपण भिजवलेले तांदूळ ग्राइंड करून जे तयार केले ना ते आपण घालूया. हे किती वेळ भिजवलंय साधारण? कमीत कमी 4-5 तास तरी तांदूळ भिजले पाहिजे. हो. आणि त्याच्यात मीठ घातलंय का? थोडं मीठ चवीसाठी मीठ घातले, बाकी काही नाही. आणि शक्यतो म्हणजे जुने तांदूळ असले ना तिथे गेला. आता हे पुरण आपल्याला करायचं आहे ना, पुरणाचा ते सारण घालायचं आहे ना, सारणचं पुरण ते आपण अर्ध्या भागात घालूया. आपण हे आता केलेलं ना? आणि असं फोल्ड करायचं. आता दुसऱ्या साईडला घालायचं का? हे दुसऱ्या साईडला घालायचं. हो. हा, कारण हे खूप पातळ असतं ना, मग ते असे 7 थर करतात. 7 थर पण म्हणतात. पण हे ह्याच्या खाली जात नाही? नाही. अरे, त्याच्या खाली नाही जात. आणि हे आपण झाकण ठेवायचं. हे ड्राय झालं ना की मग परत तेच लावायचं. आता उलटायचं आहे ना हे त्याच्यावर? हो. सो आता आपली ही डिश तयार आहे. हो, आपली डिश तयार. कशाबरोबर खाता ती सहसा? हे आता आपण हे केलंय नारळाचं दूध, त्याच्यात साखर थोडी आणि वेलची टाकून त्याच्याबरोबर मुसली खाल्ली जाते. वाह, चला, नारळाचं डिश तयार आहे. तुम्ही पटापट साहित्य कृती लिहून घ्या. सारणाचे घावन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेलं तांदळाचं पीठ, गूळ, किसलेलं ओलं खोबरं, आमरस, तूप, वेलची पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये ओलं खोबरं, गूळ, वेलची पावडर आणि आमरस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्राय पॅनला तेल लावून त्यावर भिजवलेलं तांदळाचं पीठ पसरून घ्यावं. त्यावर गूळ आणि खोबऱ्याचं सारण घालून घावन एका बाजूने भाजून घ्यावं. फ्राय पॅनच्या उरलेल्या भागामध्ये तेल लावून त्यावर पुन्हा तांदळाचं भिजवलेलं पीठ पसरावं. त्यावर गूळ खोबऱ्याचं सारण घालून घावन खरपूस भाजून सर्व्ह करावेत. आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. काकू, पुढची रेसिपी कोणती? आपली पारंपरिक रेसिपी आहे पुरणाच्या भाकऱ्या. पुरणाच्या भाकऱ्या? हे मी कधीच ऐकलं नाही, म्हणूनच नवीन. मला साहित्य सांगा ना. तांदळाचं पीठ, गव्हाची कणिक, कोथिंबीर, तूप, आलं मिरची पेस्ट आणि मीठ. साहित्य आपण बघितलंय. आता कृती. तर सगळ्यात आधी काय केलंय आपण? प्रथम आपण पाणी उकळायला ठेवलंय. ओके. किती प्रमाण घ्यायचं पाण्याचं? पाणी आणि पीठ सम प्रमाण घ्यायचं. अच्छा, अगदी सेम पाहिजे ना, म्हणजे करेक्ट पाहिजे. ओके. मग आता काय घालायचं याच्यात? आता आपण थोडं तूप घालूया. पाण्यात तूप मी पहिल्यांदा बघते. आलं आणि मिरची. मग आता आधी काय देऊ? आता कोथिंबीर टाकूया. मला कोकणाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? तुमच्या गावाबद्दल किंवा माहेर बद्दल तुमच्या? आमचं माहेर खूप छान आहे. गणपतीपुळा जवळ आहे, समुद्र किनारा आहे रत्नागिरीचा. कोकणात समुद्र किनारा नाही म्हणजे सगळ्यात वाईट गोष्ट. जवळ नाही म्हणजे. मग तुमच्या आंब्याच्या बागा वगैरे? आंब्याच्या बागा आहेत आणि या सीझनला तर जांभळं, आंबे वेगवेगळ्या जातीचे, म्हणजे चोखायचे आंबे असतात. परत हापूस, दुसरे कापायचे वेगळे, लोणच्याचे आंबे. तुम्हाला सगळ्यात जास्त आंबा कुठला आवडतो? काही लोकांना पायरी खूप आवडतो. पायरी आवडतो. तुम्हाला कुठला आवडतो? पायरी आवडतो. अच्छा, कारण त्याचा स्मेल चांगला असतो, वेगळा जरा. आता आपण हे टाकूया पीठ. ओके. सगळंच घालायचं? हो, कारण आपण तेवढं हे घेतलंय ना, पाणी आपण तेवढंच घेतलंय ना, म्हणून. अच्छा, थोडंच घालायचं ना असं? हा, टाकलं चालेल. म्हणजे ते आपण ढवळत राहतोय ना. आता थोडं झाकण ठेवून आपण गॅस ऑफ करूया. ओके. हो, झाकण ठेवून थोडी एक वाफ आली की गॅस ऑफ करूया. आता ही आपली उकड तयार आहे का? तयार आहे.
ओके, मग आता ही मळायची मळायची. मग ती आधी काढून घेऊया. हा, काढून घेऊया आणि गरम गरम असतानाच मळावी लागते, ओके नाहीतर मग ते गुठल्या वगैरे गाठी होतात त्याच्यात. ठीक. मग आधी ही काढून घेऊया. हो. आता ही आपण उकड काढून घेतली. हो. आता काय करायचं? आता आपण ती गरम गरम मळायची आहे म्हणून थोडं ग्लास, कारण हाताला खूप गरम लागते म्हणून ग्लासाला थोडं ग्लास किंवा पेला तूप लावून घ्यायचं, मग त्याला चिकटत नाही म्हणून. ओके. त्याने अशी दाबायची अशी, म्हणजे हाताला तेवढं भाजलेलं लागत नाही, म्हणजे गरम. बरोबर. हाताने. आता हे आपलं झालेलं आहे तयार. आता काय करायचं आपण? आता आपण कणिक आपण घेतली आहे, त्याचा एक ते कणिक जेवढं आपण घेणार ना त्याच्या डबल हे घ्यायचं उकडीचं पीठ आणि ते आपण भरायचं त्याच्यात. कणिक घेऊ का? एवढी? हो. त्याच्या डबल आपण हे घेऊया, जवळजवळ थोडं जास्त. त्याची अशी वाटी करायची थोडी, पूर्ण कव्हर झालं पाहिजे. असं बंद करायचं ते आणि थोडंसं पिठी लावून लाटायचं पोळपाटावर. तर काकू आता आपण काय करणार याच्या पुढे? आता आपण त्या भाकऱ्या बनवणार. ओके, मग ती तयारी करूया. आपण मगाशी ज्या लाटा करून घेतल्या त्याची आपण भाकरी आता लाटून घेतली. ते सोपं काम असतं, ते काय वेगळं दाखवायची गरज नाही ना. तर आता काय करायचं? आता आपण भाजून घेऊया. तवा तापलेला आहे. डायरेक्ट ही भाकरी टाकायची? हो, डायरेक्ट टाकू. हो. हा प्रकार पण मी कधीच पाहिला नाहीये खरं तर, की आपण उकड काढलेली पिठी आतमध्ये भरतोय आणि वरनं कणिक. आयडिया छान लागते. प्रवासाला वगैरे न्यायला मोस्टली अशा बनवून नेतात. टिकते का बरेच दिवस? टिकते, कारण ती उकड म्हणजे पूर्ण चांगली शिजवलेली वगैरे असते. बरोबर. आणि वरती आपण भाजल्यानंतर तूप जरा सोडायचं, त्यामुळे ती टिकते तशी, प्रवासात काही खराब नाही होत. आणि कशाबरोबर सगळ्यात उत्तम लागते ही भाकरी? ग्रेव्ही वाली भाजी किंवा असं पालेभाज्या, मेथी वगैरे. भाकरी बरोबर पालेभाजी तर सगळ्यात उत्तम लागते मला. मेथीची भाजी छानच लागते. वाह, पाणीच सुटलं माझ्या तोंडाला लगेच. तूप आधी नाही ना सोडायचं? नाही, नंतर. अच्छा, दोन्ही बाजूनी भाजून झाल्यावर. आता सोडू का तूप थोडं? हो, चालेल. आपण पोळीला जसं तूप लावतो वरनं तसंच लावायचं. सो आता आपली भाकरी तयार आहे खायला. भाकरी तयार आहे. साहित्य आणि कृती लिहून घ्या. पुरणाची भाकरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदळाचं पीठ, मळलेली कणिक, कोथिंबीर, तूप, आलं मिरची पेस्ट आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये 1 बाउल पाणी घेऊन ते उकळवून घ्यावं. त्यामध्ये तूप, आलं मिरची पेस्ट, कोथिंबीर आणि तांदळाचं पीठ घालून मिश्रण वाफेवर शिजवून घ्यावं. ही तांदळाची उकड एका बाउलमध्ये काढून मळून घ्यावी. गव्हाच्या पिठाची पारी करून त्यामध्ये उकडीचा गोळा भरून लाटी बंद करावी. ही भाकरी थापून तुपावर खरपूस भाजून सर्व्ह करावी. आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. तर पुढची रेसिपी कुठली? आता आपण गाजराचं मॉकटेल बनवणार आहोत. गाजराचं मॉकटेल. गाजर आणि ऑरेंज मॉकटेल. मला साहित्य सांगता? गाजराचा रस, ऑरेंजचा रस, संत्र्याचे तुकडे, डाळिंबाचे दाणे, ऑरेंज क्रश, आल्याचा रस आणि पिठी साखर. सगळ्यात आधी काय करायचं काकू? आता आपण प्रथम गाजराचा रस घेऊया. ह्याच्यात होतोया. हा, सगळं? हो, सगळं. त्याच्याशिवाय थोडा कमी आपण संत्र्याचा रस घेतलाय, तो मिक्स करूया आपण याच्यात. आणि कारण गाजर हे खूप डोळ्यांसाठी वगैरे खूप चांगलं आहे आणि या सीझनला ऑलरेडी ती चांगली फ्रेश मिळतात. गाजर आणि संत्रा हे कॉम्बिनेशन खूप चांगलं लागतं. मी कधी केलं नाहीये म्हणून मला माहित नाही. आपण हे नवीन प्रथमच करतोय. टेस्टी असतं ते. ओके. आणि आल्याचा रस थोडा घालायचा. आलं हे कसं नुसतं वाटून त्याचं पिळून घेतलंय का? हो, कारण ते वाटताना थोडं पाणी घातलेलं आहे. अच्छा, थोडंसं पाणी घालून वाटलंय, कारण आलं एकदम असं ड्राय होतं. पाणी घातल्यामुळे ते एकदम पेस्ट तयार होते आणि मग त्याचा ज्यूस निघतो. ओके. हा, ते ज्यूस काढलेला आहे आपण, तो थोडा अर्धा चमचाच टाकायचा.
ओके. त्याने आल्याला तिखटपणा असतो ना? तिखटपणा जास्त असतो म्हणून. बघा स्वादासाठी. हा थोडी आपण पिठी साखर घालूया थोडी. ह्याच्यात हो बघा किती. 1 चमचा. कारण ऑरेंज वगैरे तसं गोडच असतं नाही. आता ही जी आणि ऑरेंज एखादं खाऊन बघावं नसेल गोड तर जरा अजून पिठी साखर घालावी. आणि आता नवीन ही ऑरेंज कलरची आलेत ना गाजर, ती स्वीट आहेत एकदम, म्हणजे गोड असतात. हो. आता आपण काय करायचं? आता आपण हे मॉकटेल तयार करूया. ओके. मग ग्लास वगैरे घेऊ. ग्लास घेऊया. आता आपण संत्र्याचे पीस घालूया याच्यात तुकडे. ओके. आता तर डाळिंबाचे दाणे घालूया. कॉम्बिनेशन छान दिसतंय ना एकदम. दिसते कलर. आता आपण क्रश घालूया ऑरेंज. आणि थोडासा जरा स्ट्रॉंग फ्लेवर येतो का ऑरेंजचा? हो. पण आजकालची संत्री काय सांगता येत नाही, कधी कधी एवढी आंबट कडवट पण असतात. हो. आता हे होतायचं. हे होते. हा मग हे फ्रीज मध्ये ठेवायचं थोडा वेळ गार व्हायला का असं पण प्यायलेलं चालतं? नाही, असं पण प्यायलं चालतं. फ्रीज कारण आपण आधी पण बनवतो, कदाचित बनवून मी ठेवते ना फ्रीज मध्ये ज्यूस वगैरे, त्यामुळे ऑलरेडी तो थंड झालेलाच असतो. बरोबर. आणि मिक्सिंग केलं की प्यायला बरं. जास्त कोल्ड पण घेऊन उन्हात सर्दी वगैरे. राईट. आणि उन्हात आल्यावरती तर थंड नकोच. हा बरोबर. चला, म्हणजे आपलं मॉकटेल आता तयार आहे. आता मॉकटेल तयार पिण्यासाठी. लगेच पिता येईल. हो लगेच. मॉकटेल तयार आहे. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. गाजर ऑरेंज मॉकटेल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गाजराचा रस, संत्र्याचा रस, संत्र्याच्या फोडी, डाळिंबाचे दाणे, ऑरेंज क्रश, पिठी साखर आणि आल्याचा रस. कृती: प्रथम एका बाउल मध्ये गाजराचा रस घेऊन त्यामध्ये संत्र्याचा रस आणि अर्धा चमचा आल्याचा रस आणि 1 चमचा पिठी साखर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. मॉकटेल ग्लास मध्ये संत्र्याच्या फोडी, डाळिंबाचे दाणे आणि ऑरेंज क्रश घालावा. त्यामध्ये गाजर आणि संत्र्याच्या रसाचं एकजीव केलेलं मिश्रण घालून मॉकटेल सर्व्ह करावं. काकू, आम्ही सारे खवय्ये आणि जी मराठीच्या संपूर्ण टीम कडून तुमचे आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि एवढ्या छान डिशेस करून दाखवल्यात. आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून. थँक्यू. तुमचे पण आभार. तुम्ही आम्हाला एवढी संधी दिल्यात जुन्या रेसिपी दाखवण्याची, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला. आणि पूर्ण जी मराठी वाहिनीचे टेक्निशियन्स आणि जी मराठी वाहिनी यांचे आम्ही आभारी. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आणि आजच्या रेसिपीज कशा वाटल्या हे आम्हाला कळवा. आणि त्याचबरोबर तुमच्याकडे काही खास रेसिपीज असतील ना तर त्या पण आम्हाला पाठवा. आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. टेस्ट करायच्या आधी काकू मला सगळ्यांची ओळख करून देता? हो. हे माझे मिस्टर जगन्नाथ खानविलकर. नमस्कार. हा माझा भाचा, बहिणीचा मुलगा मनीष विचारे. आणि आमच्या खास शेजारी राजश्री धुरी. नमस्कार. आणि ही माझी बहीण धाकटी. नमस्कार. शीतल विचारे. मग काकू, सुरुवात कशाने करायची? पहिली गोडाने करूया ना. नारळाच्या दुधात ना? नारळाच्या दुधात. काका, तुम्ही पण खायचंय आणि काकूना सांगायचंय कसं झालंय. आता माझा सगळ्यात आवडता भाग, मॉकटेल. आमचं इथे टेस्टिंग चालूच राहणार आहे, पण आजचा भाग इथेच संपलाय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. काय नाव? माझं नाव रुपाली भारद्वाज. रुपाली भारद्वाज. कुठे राहता आपण? मी ठाण्याला राहते. ठाण्याला. आणि काय करतेस? माझी वास्तू नावाची फर्म आहे, त्याच्यामध्ये आम्ही होम डेकोरेटिव्ह आयटम्स बनवतो. काही आमचे आउट ऑफ इंडिया जातात आणि इथेही आम्ही त्याचं सप्लाय करतो. आमच्या खवय्यांना काय काय दाखवणार आहेस? मी आता एक व्हेज मुसाका दाखवणार आहे. व्हेज मुसाका. स्टफ मशरूम. आणि स्टफ मशरूम. आम्ही सारे